डाळ पालक खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन, आयर्न आणि विटॅमिन आपल्याला डाळ पालकामधनं मिळतं. अशी साधी आणि पटकन बनणारी डाळ पालक. इथे मी डाळ पालकमध्ये तूर डाळ यूज केलेली आहे. ती स्वच्छ धुवून घेतली. 100 ग्रॅम तूर डाळ आणि 100 ग्रॅम पालक असं प्रमाण घेऊन मी डाळ पालक बनवलेली आहे. डाळ पालक बनवण्यासाठी त्या भाजीचा रंग हिरवागार राहण्यासाठी एक स्पेशल अशी ट्रिक आहे. तर ती डाळ पालक मी कुकरमध्ये 10 मिनटं स्वच्छ पाण्याने धुतलेली तूर डाळ आणि पालक स्वच्छ धुतलेल्या कट करून कुकरमध्ये 10 मिनटं म्हणजे 2 शिट्टी येईपर्यंत मी ती वाफवून घेतली आहे. डाळ पालक हिरवीगार राहायला पाहिजे, त्याचा रंग बदलायला नको, म्हणून ती जास्त शिजवायला नको. तर 10 मिनटामध्ये हे त्या भाजीचा रंग पण उतरणार नाही आणि छान होणार. थोडी डाळ अशी डाळ दिसायला हवी, म्हणजे ती खाताना पण छान लागते. त्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि टोमॅटो ते जेव्हा शिजल्यानंतरच त्या भांड्यामध्ये टोमॅटो घालायचे. काय दिसतो आहे रंग हिरवागार, त्यामध्ये लाल चुटूक टोमॅटो आणि बनलेली डाळ पालक ही काही अशा प्रकारे दिसणार. एकदम टेस्टी लागते ही भाजी. एकदा खरंच मस्ट ट्राय आहे ही डाळ पालक. सगळ्यांनी खायला पाहिजे. विदर्भामध्ये स्पेशली ही खूप जास्त प्रमाणामध्ये डाळ पालक बनवलं जातं. आणि अशी तूर डाळ, थोडी अख्खी राहिलेली डाळ आणि पालक आणि टोमॅटो, त्यासोबत गरम फुलका किंवा भाकरी असेल तर खूपच छान लागतं. तर त्यासाठी मी एका कढईमध्ये अगदी थोड्या तेलामध्ये कांदा परतून घेतलेला आहे. एक कांदा घेतला, त्यामध्ये परत लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची नाही, जिरं घालून, लसूण, कोथिंबीर, जिरं घालून वाटून घेतलं. ते पण थोडं अगदी 5 मिनटं परतून घ्यायचं आहे. कांदा, लसूण, जिरं जास्त लाल होऊ द्यायचं नाही आहे, अगदी थोडंसं. त्यानंतर हळद, तिखट घालायचं आहे. हळद आणि तिखट जरा क्रिस्पी भाजून व्हायला पाहिजे. तिखट हे आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो. कमी जास्त डाळ पालक पण तिखटच जरा झणझणीत छान लागतं, जरा टेस्टी पण होतं. त्यासाठी मी थोडंसं तिखट जास्त घातलेलं आहे भाजीला. त्यानंतर ते शिजवलेलं डाळ पालक, टोमॅटो घातलेला, बस त्यामध्ये ओतून द्यायचं. मीठ तर मी ऑलरेडी आधी घातलं होतं, त्यामुळे मी आता फोडणीत पण मीठ घातलेलं नाही आणि आत्तासुद्धा मीठ घालणार नाही आहे. ऑलरेडी मीठ घालून झालेलं आहे. तर आता जशी आपल्याला घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार आपण पाणी यूज करू शकतो डाळ पालक बनवताना. आता त्यामध्ये भाजी थोडी उकळी यायला पाहिजे आणि थोडीशी घट्टसर व्हावी, यासाठी मी परत ती भाजी कव्हर करून ठेवली 1-5 मिनटं. आणि डाळ थोडीशी यामध्ये कव्हर करून ठेवल्यानंतर थोडीशी आणखी जास्त शिजलेली आहे. अशा प्रकारचं घट्ट, थोडी पातळ, सळसळीत डाळ पालक बनवून रेडी आहे. खायला अगदी छान लागते. भरपूर प्रमाणात विटॅमिन, आयर्न आणि प्रोटीन देणारी ही भाजी आहे. मस्ट ट्राय भाजी आहे. एकदा ही भाजी करायला हवी सगळ्यांनी.